की उसातून रस काढून घेतला की ते चिपाट होतो. मग ते चिपाट जर आपल्याला दिला तर तो आपला सत्कार नाही किंवा स्वागत नाही. तसं माझं जे हे जीवन आहे, हे जीवनामध्ये जोपर्यंत रस आहे तोपर्यंतच ते मला भगवंताला द्यायचं आहे, त्याच्यासाठी मला ते वापरायचं आहे. मग हे जीवनातून ज्यावेळेस कानाने ऐकू येत नाही, डोळ्यांनी दिसत नाही, पायाने चालता येत नाही, मग जे जे एक आपल्या जे इंद्रिय आहेत हे एक काय होतात की ते चिपाटाप्रमाणे निकामी व्हायला लागतात. आणि मग आपण भगवंताला सांगतो की भगवंता तुझ्यासाठी, मग ते भगवंत स्वीकारेल. आपण जर उसाचं रस काढून घेतल्यानंतर आपल्याला जर ते चिपट दिलं तर आपल्याला आवडणार नाही. मग हे जीवन आहे, हे जीवन जर याच्यातला रस निघून गेल्यानंतर जर ते भगवंताला म्हटलं की आता भगवंता हे तुझ्यासाठी बाबा, आता तुझ्या मंदिरात येऊन बसते मी, तू राम राम म्हणते मी, तर ते स्वीकारेल का देव? ते देवाला आवडेल का? तर नाही. जोपर्यंत जीवनात रस आहे तोपर्यंत मला काय करायचं आहे? बस कोणता भावगीत होता, गीतेचे श्लोक होता, मोदी 15-20 मिनिटांना त्रिकाल संध्या आणि चिंतन. पंढरपूरचा प्रसाद संपला ना? संपला. परत राहिला ह्याच्याजवळ आहे का ग? काय राहिलंय? मध, तूप, मध आणि आता परत 3 महिने सुट्ट्या लागतील. इथपर्यंत उलट आपण रेग्युलर महिना 2 महिने का हप्त्यातून 1 तास आता रामनवमी पर्यंत चालेल केंद्र. रामनवमीपासून केंद्राला 20 सुट्ट्या लागतील. गावाला जा, मसाले करा, वडे करा, पापड करा, कुरड्या करा, शेवया करा, सोपा करा. तळून खाऊन मग येते. डायरेक्ट मग आषाढी नंतर मे मध्ये सुट्ट्या असतात, लग्न असतात, कुठे काय सांगितलं सुट्ट्या झाला का लगेच मुलांचं परीक्षा राहील पुढच्या महिन्यात. मुलांना अभ्यास करायला, आई वडिलांना मुलांना सोडायला